25 ते 30 गाड्यांच्या ताफ्यासह जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल। सभेसाठी शिवाजी पार्क, आझाद मैदान, बीकेसी मैदानाची पाहणी करणार, मुंबई पोलिसांना भेटणार। 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन। आझाद मैदानात आंदोलन करण्याची मुंबई पोलिसांकडे मागितली परवानगी। आमच्या गाड्या अडवल्या तर गृहमंत्र्यांच्या मुंबई आणि नागपुरातल्या घरासमोर जाऊन बसणार, जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा। मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध, जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, मंत्री शंभूराज देसाईंचं आवाहन। मुख्यमंत्री आज शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेणार, समितीसोबत आज बैठक, सूत्रांची माहिती। काल गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट, बैठकीत सुप्रिया सुळेंची ही हजेरी, भेटीचं कारण स्पष्ट, एकीकडे ठाकरेंचा मोर्चा तर दुसरीकडे पवार अदानींच्या भेटीगाठी। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज काँग्रेसची दिल्लीत बैठक, काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत चर्चा होणार, पटोले, थोरात, अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार उपस्थित राहणार। इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी वंचित इच्छुक, समसमान जागा वाटपाचा विचार व्हावा, लोकसभेसाठी आंबेडकरांचं खरगे आणि ठाकरेंना पत्र। लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये पहिली सभा। देशातल्या सर्व संस्थांवर भाजपचा कब्जा, ईडी सीबीआयचा धाक दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न, नागपुरातल्या सभेतनं राहुल गांधींचा हल्लाबोल। नागपुरात काँग्रेसची सूक्ष्म रॅली, राहुल गांधींना ऐकण्यासाठी कुणीही आलं नव्हतं, फडणवीसांची काँग्रेसच्या सभेवर टीका। महाराष्ट्र आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात 4000 पानांचं आरोपपत्र, एनआयएनं ठाणे, पुण्यातनं अटक केलेल्या 6 आरोपींविरोधात आरोपपत्र, 16 महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष। सुनील केदारांची नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा, जामिनावर 30 डिसेंबरला निर्णय। राम मंदिरात बसवण्यासाठी 600 किलोची घंटा रामेश्वरममधून अयोध्येत दाखल, शुद्ध पितळ्यापासून बनवलेली घंटा राम मंदिरात बसवणार। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 369 वर, नव्या 117 कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू तर JN1 विषाणूचे 10 रुग्ण। पेट्रोल डिझेलची किंमत 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता, लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार सर्वसामान्यांना गिफ्ट देण्याच्या तयारीत। मुंबईमध्ये धुक्याची चादर, बोरिवली, मालाड, अंधेरी, कुलाबा आणि नवी मुंबईतील हवा अति वाईट, थंडी नसतानाही हवेत धुकं आणि धूळ।